नाशिकमधल्या एका बहुराष्ट्रीय IT कंपनीतून समोर आलेल्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। नोकरीच्या आमिषाने, प्रमोशनच्या नावाखाली आणि विश्वासाचा गैरवापर करून तरुणींवर अत्याचार, विनयभंग आणि अगदी धर्मांतराचा दबाव टाकल्याचे आरोप। पण या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे हे रॅकेट उघड कसं झालं। महिला पोलिसांनी वेषांतर करून या कंपनीत प्रवेश केला आणि तब्बल 10 दिवस आत राहून पुरावे गोळा केले। आजच्या व्हिडिओत आपण हे संपूर्ण प्रकरण अगदी सविस्तर समजून घेणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। नाशिकमधल्या एका IT कंपनीत काम करणाऱ्या 8 महिलांनी आणि एका तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली। या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले। टीम लीडर्सकडून अश्लील वर्तन, विनयभंग आणि मानसिक छळ, धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य आणि एका तरुणावर धर्मांतराचा दबाव। या प्रकरणात नाशिकमधील देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात मिळून 9 गुन्हे दाखल झाले। पोलिसांनी आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी आणि दानिश शेख यांना अटक केली, तर निदा खान ही आरोपी महिला अद्याप फरार आहे। या प्रकरणाचा सर्वात थरारक भाग म्हणजे पोलिसांची तपासाची पद्धत। पहिली तक्रार आल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने दखल घेतली। तपासाची जबाबदारी देण्यात आली उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडे। यानंतर काय झालं? एक विशेष महिला पथक तयार करण्यात आलं आणि या महिला पोलिसांनी थेट अंडरकव्हर ऑपरेशन सुरू केलं। त्यांनी वेषांतर केलं, कंपनीत नोकरी मिळवली आणि ट्रेनिंग घेत असल्याचं नाटक केलं आणि तब्बल 10 दिवस ऑफिसमध्येच वावर ठेवला। या काळात त्यांनी आरोपीचं वर्तन बारकाईने पाहिलं आणि ठोस पुरावे गोळा केले। पोलिसांनी कंपनीमधील जवळपास 40 CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं। या फुटेजमध्ये धक्कादायक प्रकार समोर आले। आरोपी सहकारी महिलांना मुद्दाम स्पर्श करणं, अश्लील कमेंट्स करणे आणि जवळीक साधण्याचे प्रयत्न करत होते। यानंतर महिला पोलिसांनी पीडितांना विश्वासात घेतलं, त्यांचं समुपदेशन केलं आणि मग एकामागोमाग एक तक्रारी समोर येऊ लागल्या। तपासात आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली। हा प्रकार एकट्या व्यक्तीचा नव्हता, तर एक गट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पीडितांच्या म्हणण्यानुसार एक गुप्त व्हॉट्सअप ग्रुप होता। पुढचं टार्गेट कोण यावर चर्चा व्हायची आणि मग त्या मुलीला जाळ्यात ओढण्याचं प्लॅनिंग केलं जायचं। ते कसं? तर प्रमोशनचा आमिष, मुंबई पुण्यात काम करण्याची संधी देतो, वीकेंड ट्रिपच्या नावाखाली रिसॉर्टवर नेणं आणि मग भावनिक जाळ्यात अडकवून शारीरिक संबंध आणि नंतर धर्मांतरासाठी दबाव आणला जायचा। थोडक्यात काय, तर हा कॉर्पोरेट जिहादचा ट्रॅप होता का, असा प्रश्न उपस्थित झाला। एक पीडित तरुणीच्या वागण्यात झालेला बदल हे या प्रकरणाचा मोठा क्ल्यू ठरलं। तिने अचानक रमजान काळात उपवास सुरू केला, कपड्यांमध्ये बदल केला आणि कुटुंबापासून दूर जाऊ लागली। यातूनच घरच्यांना संशय आला आणि अखेर हे प्रकरण उघडकीस आलं। तपासात असंही समोर आलं की या आरोपींनी काही मुलींना त्यांच्या गटात सामील करून इतर मुलींचं ब्रेन वॉशिंग करण्यास वापरलं। आता सर्वात मोठा प्रश्न, कंपनीच्या वरिष्ठांना याबद्दल माहिती नव्हती का? माहितीनुसार एका घटनेत ऑफिसमधील कर्मचारीच एका तरुणीला आणि आरोपीला टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत पकडतात आणि तो प्रकार CCTV मध्ये रेकॉर्ड होतो। तरीही हे प्रकरण दाबलं गेल्याची चर्चा आहे। कंपनीच्या HR प्रमुख अश्विनी चैनानी यांची चौकशी झाली असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे। सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे आणि आणखीन धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की, वेषांतर करून 10 दिवस कंपनीत राहून आरोपींचा पर्दाफाश करणाऱ्या महिला पोलिसांचं धाडस खरंच कौतुकास्पद आहे। यावर तुमचं मत काय? अशा प्रकरणांमध्ये कंपन्यांची जबाबदारी किती असावी? कमेंट करून नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।